ही कथा आहे स्वाभिमानाची, सहनशीलतेची आणि एका ठाम निर्णयाची. कधी-कधी आयुष्यात आपल्याला अशा वळणावर उभं राहावं लागतं, जिथे प्रेम आणि आत्मसन्मान यामध्ये निवड करावी लागते. अशाच एका स्त्रीची ही कथा. कथेचे शीर्षक आहे स्त्रीची अस्मिता. लेखिका सौ प्रतिभा परांजपे. अभिवाचन करिश्मा गडकरी. चला तर मग सुरुवात करूया. शोभा लॉनचे गेट उघडून आत आली. घरात मोटरसायकल पाहून यावेळेस कोण असेल असा विचार करत तिने बेलचे बटन दाबले. दारात तिला पाहून ही बघ आली शोभा म्हणत आईंनी तिला आत घेतले. सोफ्यावर आरामात बसलेल्या शशिकांतना पाहून तिला चीड आली. आता हा का बरं आला असेल विचार करत ती स्वतःच्या बेडरूममध्ये गेली व आतून दार बंद करून घेत पलंगावर धपकन बसली. बाहेर शशीला पाहून तिच्या जीवाचा संताप झाला होता. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही असे ठरूनही त्रास होत होता. शोभा पलंगावर सुन्नपणे बसून राहिली. बाहेरून बोलण्याचे आवाज येणे बंद झाले. बरेच वेळाने मोटरसायकलचा जाण्याचा आवाज ऐकून मग ती दार उघडून बाहेर आली. रात्रीचे जेवण सासू सुनेने गुपचूप केले. आई टीव्हीवर मालिका पाहत होत्या. शोभाचे मन त्यातही लागत नव्हते. बरेच वेळ मग ती स्वयंपाकघर आवरत बसली. सासूबाई झोपायला गेल्याचे पाहून तीही बिछाण्यात पडली. झोप तर येणारच नाही माहीत होते. शशिकांत का बरं आले होते, आता काय हवंय त्यांना. 4-5 वर्षांनी त्यांना इतक्या जवळून पाहिलं. किती वाढलेले दिसत होते. विचार करता करता शोभाला शशिकांतची पहिली भेट आठवली. शोभा माहेरची कुमुसाने, दोघी बहिणीतली धाकटी, एक लहान भाऊ, वडिलांचे शिवणकामाचे दुकान. त्यामुळे दोघी बहिणींना अभ्यासाबरोबरच शिवणकामाचे कामही छान येत असे. ताईचे लग्न झाले तेव्हा कुमुद BA करत होती. तिला BEd करायचीही खूप इच्छा होती, पण भावाचे शिक्षण व इतर खर्च पाहता तिने शाळेत नोकरी धरली. 1-2 वर्षातच तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. शशिकांत यांच्या आईने तिचे रूप पाहून शोभा हे नाव ठेवून आपली सून करून घेतली. शशीची नोकरी बऱ्यापैकी होती. घरी सासू सासरे शशिकांत व शोभा असे चौकोनी कुटुंब खाऊन पिऊन सुखी. माहेरी गरिबीची सवय असल्याने शोभाच्या फार अपेक्षा नव्हत्या. फक्त आपले स्वतःचे एक घर असावे म्हणून थोडा हातभार या विचाराने ती नोकरीबरोबर शिवणकामही करत असे. शशीचे खूप प्रेम होते शोभावर. दोघांचा सुखाचा संसार होता. पुढे मिनलचा जन्म झाला. पण या सुखाला अचानक दृष्ट लागली. सासरे कॅन्सरने आजारी झाले. त्यांच्या आजारपणात बराच पैसा लागला. शशी व शोभाने जमलेले सर्व पैसे खर्च केले, पण तरीही सासरे नाही वाचले. जवळचा पैसा संपला व कर्जही झाले. तेव्हा परत नव्याने सुरुवात. तशात शोभाला परत दिवस गेले. तिला दगदग सहन होत नसे. घर आणि नोकरी सांभाळणे कठीण जात असे. शशी आताशा घरात फार नसायचे. ऑफिसमध्ये ओव्हरटाईम असतो म्हणाले, पण तेही तिने सहज घेतले. घरात सासूबाई होत्या. त्या शोभाची काळजी घेत होत्या. एक दिवस शोभाची तब्येत खूप बिघडली व मिसकॅरेज झाले. हा एक मोठा धक्का होता, पण त्यालाही एक नियती म्हणून तिने स्वीकारले. शोभाची तब्येत आता खूप खालावली. डॉक्टरांनी तिला सक्तीचा आराम सांगितला. तब्येत सुधारण्यासाठी तिने 15 दिवसांची सुट्टी घेतली. घरी असताना शोभाला शशिकांतकडून खूप अपेक्षा होत्या, पण या 8-10 दिवसात तिला जाणवले की शशी तिच्यापासून दुरावत चालली आहे. पण तब्येत ठीक नसल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले. खरे तर तिला आत्ताच त्यांनी जवळ असावे असे वाटत असे. पुढे सुट्टी संपली तशी ती परत उत्साहाने कामाला लागली. काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. शशिकांतचे आपल्यापासून दूर दूर राहणे हळूहळू शोभाच्या लक्षात येऊ लागले. एकदा खिशात सिनेमाची 2 तिकिटे पाहून तिने विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आता शोभाच्या मनात शंका येऊ लागल्या. मग तिने सरळ सरळ शशिकांतना विचारले. त्यांनी सांगून टाकले की ते ऑफिसमधल्या मायाबरोबर असतात. सगळेच उघडकीस आले. त्यानंतर शशिकांत आणखीनच उधळल्यासारखे वागू लागले. शोभाचा मनाचा ते जराही विचार करत नसत. शोभा मनातून खूप दुखावली. तिने सर्व प्रयत्न करून पाहिले. शशिकांतच्या आईने पण खूप समजावून पाहिले. शोभाला बाहेर लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणे कठीण झाले होते.
काय होईल याचा विचार करता करता आता रात्र रात्र झोप लागत नसे. एक दिवस शशिकांतने मी तुला सोडून मायाबरोबर राहणार असे स्पष्ट सांगितले. शशिकांतने दुसरे घर घेऊन मायाबरोबर राहणे सुरू केले. शोभा हादरूनच गेली. मिनल मोठी होत आहे, तिच्या मनावर वाईट परिणाम होणार असा विचार करून तिने मिनलला नवोदय शाळेच्या हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. घरापासून दूर राहिल्यावर मिनलला या सर्वांचा त्रास व्हायला नको व तिच्या अभ्यासावरही परिणाम व्हायला नको असा विचार करून तिने आपल्या मनाला समजावले. पुढे एक दिवस शशिकांतने सही करून डिव्होर्स पेपर आणले. शोभा शाळेत गेलेली होती. घरी येताच तिला सासूबाईंनी पेपर्स दाखवले. हा आणखीन एक धक्का होता. पण त्याबरोबरच तिच्या स्त्रीत्वाचा अपमान होता. एक फसवणूक होती. स्वतःला हवे म्हणून सोडून द्यायचे. मुलगी, स्वतःची आई कुणाचाही विचार न करता मन मानेल तसेच वागायचे. मग तिने चिडून सही करण्यास नकार दिला. डिव्होर्स पेपर अलमारीमध्ये अजूनही तसेच ठेवलेले आहेत. ह्या गोष्टीला आता 4 वर्षे होत आली. शशिकांतना त्याने काहीच फरक पडला नाही. शोभाला आता घर चालवण्यासाठी व मिनलच्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती. तिने शिवणाचे जास्तीचे काम घ्यायला सुरुवात केली. 1 वर्ष पूर्ण झाले तसे तिने स्वतःचे बुटीक सुरू केले. बुटीकचे काम जोमाने सुरू झाले. आता कुठे तिने स्वतःला जरा सावरले होते आणि मध्येच हे वादळ परत आले. सकाळी सासूबाईंनी विषय काढलाच. शशी परत यायचे म्हणतोय. तुझा काय निर्णय आहे? काल तुझ्याशी त्याला बोलायचे होते कदाचित. तो आज परत येईल. शोभाने आता मात्र मनाशी नक्की केले, एकदाचा सोक्षमोक्ष लावायचाच. संध्याकाळी तिच्या अंदाजाप्रमाणे शशी बॅग घेऊन आलेले होते. यावेळेस ती तिथेच बसली. सासूबाई पण तिथेच होत्या. त्या दोघांना एकटं बोलायला मिळावे म्हणून मी जरा देवळात जाऊन येते म्हणाल्या. नकोय, तुम्ही इथेच थांबा. मला तुमच्या समोरच बोलायचं आहे असे म्हणताच त्या बसल्या. शोभाने डिव्होर्स पेपर आणले. त्यावर स्वतःची सही करत शशीकडे देत म्हणाली, यावेळेस मी तुम्हाला सोडतेय. इतके दिवस तुम्ही मायाला सोडून स्वतः परत याल या आशेवर मी होते. कधीतरी तुम्हाला खऱ्या प्रेमाची जाणीव होईल. पण तुम्ही नाही तिला सोडले. तिने तुमच्या या दिलफेक स्वभावाला ओळखले व तुम्हाला सोडली आहे. कारण तुम्हाला कुठलेही बंधन नको असते. वाता कुठेच थारा नाही म्हणून तुम्ही इथे आला. पण तुमचा काय भरोसा हो? परत एखादी कोणी आणखी छान भेटली तर परत तेच होणार. आता मला हा धरसोडपणा नको आहे. मी खूप स्वप्न पाहिली होती आपल्या सुखी संसाराची, पण ती सगळी धुळीला मिळाली. तुम्ही जाऊ शकता. पेपर्सवर मी सह्या केल्या आहेत. आपला संबंध संपला असे म्हणत शोभा आत निघून गेली. शशीने आईकडे पाहिले. आईने त्यांची बॅग स्वतः दाराबाहेर ठेवली. ते पाहून शशी समजून गेले व दाराबाहेर पडले. तसे दार लावून आई मागे वळल्या. शोभा मागेच उभी होती. तिला जवळ घेत त्या म्हणाल्या, जरी तो माझा मुलगा असला तरीही त्याच्या या स्वैर वागण्याला मी कधीच पाठिंबा देणार नाही. कारण हा एका स्त्रीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तेव्हा मी सदैव तुझ्याबरोबरच आहे. तू स्वतःला एकटं समजू नकोस. आई म्हणत शोभाने त्यांना मिठी मारली. श्रोते हो, ही कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच विविध विषयांवरील कथा आणि लेख वाचायला माझी लेखणी हा सौ प्रतिभा परांजपे यांचा पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.